फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी इकॉनॉमिक्स पेपर 2 साठी प्रिपरेशन करायचं आहे. ज्यामध्ये आपण युनिट स्टार्ट केलेला आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. आपलं लास्ट सेशन जे झालं होतं मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये आपण कंझ्युमर बिहेवियर थेअरी बद्दल बघितलं होतं. सो आजच्या सेशनमध्ये आपल्याला मार्केट स्ट्रक्चर, बाजार रचना हे बघायचं आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत. यावर्षीची म्हणजे आता नुकताच आपला जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्या पुढची एक्झाम लवकरच येण्याचे चान्सेस आहे. सो त्यानुसार आपल्याला या एक्झामला टार्गेट करायचं आहे. त्यांच्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक्स पेपर 2 साठी एक क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या क्रॅश कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर्स, PYQs प्लस या पेपर 2 सोबत पेपर 1 चा फुल कोर्स तुम्हाला याच्यासोबत फ्री मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, या क्रॅश कोर्सची फीस तशी 10,000 रुपीज आहे. 30% डिस्काउंट याच्यावरती सध्या चालू आहे. सो 7,000 याची टोटल फीस होते. आणि या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये स्टोर मध्ये जाऊन MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि त्या कोर्सला परचेस करून तुम्ही लगेच स्टडीला स्टार्ट करा. ठीक आहे, नेक्स्ट याची बॅच जी आहे ती 10 जुलैला स्टार्ट झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बॅच पुढे स्टार्ट होईल. पण आता सध्या म्हणजे आपले थोडे सेशन झालेले आहेत, तर तुम्ही प्रिपरेशन मिस न करता लगेच जॉईन होऊन स्टार्ट करा. ठीक आहे, ओके. सो व्हॉट इज मार्केट? मार्केट म्हणजे काय? ठीक आहे, मार्केट म्हणजे काय? आता सेशन स्टार्ट करण्यापूर्वी म्हणजे आपण शिकवणं स्टार्ट केलं त्याच्या आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपण काय करतो, पूर्ण वीक जो सिलेबस, जो अभ्यास आपण घेतो त्याची टेस्ट आपण सॅटर्डेला घेत आहोत. ठीक आहे, जे ग्लोबल ऑनलाईन ऍप वरती होते. या ऍप वरती तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करा, म्हणजे जे काय आपण शिकलेलो आहोत ना, तर त्या टेस्ट मध्ये तुम्ही स्वतःला सेल्फ इव्हॅल्युएट करू शकता. ठीक आहे, 20 क्वेश्चन्स वगैरे असतील, त्याच्यामध्ये तुम्ही ते सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकता की तुम्हाला हा चॅप्टर किंवा पूर्ण वीक मध्ये जे आपण मायक्रो इकॉनॉमिक्स शिकलेलो आहे ते किती पद्धतीने समजलेलं आहे ते तुम्हाला तिथे समजेल. ओके, सो लेट स्टार्ट. मार्केट. मार्केट काय आहे? बाजार. बाजार म्हणजे काय? ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते दोघांचीही गर्दी असते. ठीक आहे, in economics market means a social system through which the seller and purchasers of a commodity or service. ठीक आहे, मार्केट म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये मार्केट म्हणजे अशी एक सामाजिक सिस्टीम आहे ज्यामध्ये सेलर, विक्रेते आणि खरेदीदार वस्तूंची किंवा सेवांची खरेदीदार तिथे अवेलेबल असतात. or in a group of commodities or service can interact with each other. किंवा काय म्हटलं जातं इथे, वेगवेगळ्या सर्व्हिसेस आणि कमोडिटीज यांचा ग्रुप असतो. ठीक आहे, इन कॉमन लँग्वेज मार्केट मीन्स अ प्लेस वेअर गुड्स आर पर्चेस्ड. आणि साध्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं, सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं, मार्केट म्हणजे काय, तर मार्केट एक अशी जागा आहे जिथे वस्तू खरेदी केल्या जातात. ठीक आहे, then however in economics market means an arrangement which establishes effective relationship between buyers and sellers of commodity. Hence each commodity has its own market. आता काय आहे, मार्केट मध्ये अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली असते ज्यामध्ये सेलर आणि बायर, ठीक आहे, ते वस्तूचे खरेदीदार आणि विक्रेते या दोघांमध्ये एक चांगल्या प्रकारचं रिलेशन, बॉन्ड याच्यामध्ये केलं जातं. कुठे? मार्केटमध्ये. ओके, आणि याच्यामुळे प्रत्येक कमोडिटीचं मार्केट असतं. ठीक आहे, प्रत्येक कमोडिटी जी वस्तू तयार झाली ती मार्केटमध्ये येणारच. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक कमोडिटीला त्याचं मार्केट असतं. ओके ओके, सो सिम्पली मार्केट स्ट्रक्चर किंवा बाजार रचनेचे हे प्रकार आहेत. मार्केट स्ट्रक्चर फर्स्ट, त्याच्यामध्ये 3 पद्धतीचे किंवा क्लासिफिकेशन आपण मार्केट स्ट्रक्चर मध्ये करू शकतो. एक आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, पूर्ण स्पर्धा. इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, अपूर्ण स्पर्धा. मोनोपॉली, मक्तेदारी. ठीक आहे, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आणखीन 3 प्रकार येतात. एक आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ओलिगोपॉली, डुओपॉली. ओके, सो याला आपण एक एक करून या मार्केट स्ट्रक्चर किंवा बाजार रचनेला एक एक करून समजून घेणार आहोत की प्रत्येक स्पर्धेचे किंवा प्रत्येक मार्केटचं वैशिष्ट्य काय आहे किंवा त्याच्यामध्ये फीचर्स काय आहेत. ठीक आहे, परफेक्ट कॉम्पिटिशन, पूर्ण स्पर्धा. काय म्हणतो याला आपण? पूर्ण स्पर्धा. आता फक्त मार्केट स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला स्टडी काय करायचं असतं की
हा जो कॉम्पिटिशन आहे किंवा ही जी बाजारामधली रचना आहे याचे फीचर्स काय काय आहेत किंवा याच्यामध्ये काय केलं जातं. सो सगळ्यात पहिले परफेक्ट कॉम्पिटिशन. मोस्टली आपण जो बाजार किंवा मार्केट जे बघतो ते परफेक्ट कॉम्पिटिशन नुसार असतं. Perfect competition is a market structure in which large number of sellers sell a homogeneous product at uniform price. आता याच्या बघा एवढ्या एका आपल्या स्टेटमेंट मध्ये किंवा एवढ्या एका डेफिनेशन मध्ये आपल्याला समजलं की परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये काय असतं. याच्यामध्ये सेलर्स विक्रेत्यांचे नंबर्स भरपूर असतात. खूप याच्यामध्ये सेलर्स काम करत असतात. ठीक आहे. इन परफेक्ट कॉम्पिटिशन द नंबर ऑफ सेलर्स आर लार्ज. ओके. फॉर व्हॉट? होमोजेनियस प्रोडक्ट. एक सारख्या वस्तूंसाठी प्रोडक्शनसाठी ते सेल करत असतात. आणि आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे युनिफॉर्म प्राइस. खूप सारे सेलर्स असल्यामुळे त्या वस्तूंची प्राइस कशी असते तिथे सेम असते. ड्यू टू द प्रोडक्ट्स आर होमोजेनियस द प्राइस आर युनिफॉर्म. ओके. सो बघा इथं फर्स्ट आर प्राइस टेकर्स अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. फर्म्स आर प्राइस टेकर्स. आता याच्यामध्ये युनिफॉर्म प्राइस असल्यामुळे कोणाचं नुकसान कोणाचा तोटा होत नाही. ठीक आहे. इथे दिलेलं आहे बघा डिमांड सप्लाय प्राइस. ठीक आहे. डिमांड आणि सप्लाय यांचा इक्विलिब्रियम पॉइंट आहे तिथेच प्राइस ठरली जाते. ठीक आहे. इक्विलिब्रियम पॉइंटला प्राइस ठरली जाते आणि तीच सगळ्यांना काय करावी लागते फर्म्सला मान्य करावे लागते. ओके. हे आहे परफेक्ट कॉम्पिटिशनचे सिच्युएशन. परफेक्ट कॉम्पिटिशनचे काय वैशिष्ट्य काय काय आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट आहे प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर. फर्स्ट आहे की याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्स यांचे नंबर्स खूप असतात. एका वेळेला खूप सारे सेलर्स तिथे अवेलेबल असतात. सेकंड आहे होमोजेनियस प्रोडक्ट. जे आपण वरच्या स्टेटमेंट मध्ये बघितलं तेच डिटेल मध्ये दिलंय. एक होमोजेनियस प्रोडक्ट म्हणजे एकसारखे प्रोडक्ट्स तिथे अवेलेबल असतात. फ्रीडम ऑफ एंट्री अँड एक्झिट. तिथे एंट्री आणि एक्झिट जर तुम्हाला एखादं प्रोडक्शन तयार करायचं आहे आणि मार्केटमध्ये सेल करायचं आहे तर तिथे तुम्हाला सहज एंट्री मिळते. ठीक आहे. आता पुढचे जेव्हा आपण कॉम्पिटिशन बघू तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फ्री एंट्री आणि एक्झिट आहे म्हणजे काय. सो त्याच्यानंतर परफेक्ट नॉलेज. ठीक आहे. जर तुम्हाला या मार्केटमध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला परफेक्ट नॉलेज हवं. कारण इथे स्पर्धा खूप आहे. कॉम्पिटिटर्स भरपूर आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सोपचा बिझनेस करायचा आहे साबणाचा बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या पद्धतीचे सोप मार्केटमध्ये चालतात. कोणत्या पद्धतीच्या सोपला मार्केटमध्ये जास्त स्कोप आहे. त्याची प्राइस किती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं वजन वेट त्याच्यानंतर आकर्षण काय असलं पाहिजे त्याचं पॅकिंग कसं असलं पाहिजे याचं परफेक्ट नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर परफेक्टली इलास्टिक डिमांड कर्व. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की इलास्टिक डिमांड कर्व आहे. ओके. का कारण मार्केट चेंज होऊ शकतं. त्याच्यानुसार काय म्हटलेलं आहे जो डिमांड कर्व आहे इलास्टिक आहे. इलास्टिक नाही चेंजेबल आहे. कधीही डिमांड त्यांची चेंज होऊ शकते. कोणाची विक्रेत्यांची. ओके. कारण सेलर्स भरपूर आहे. ठीक आहे. त्यानंतर परफेक्ट मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. परफेक्ट कॉम्पिटिशन जे आहे याच्यामध्ये भरपूर सेलर्स अवेलेबल असल्यामुळे होमोजेनियस प्रोडक्ट असल्यामुळे युनिफॉर्म प्राइस असल्यामुळे मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स. ठीक आहे. मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कशी आहे परफेक्ट आहे म्हणजे सहज इझिली ते मोबाईल होऊ शकतात. तिकडून तिकडे ट्रान्सफर होऊ शकतात. याच्यामध्ये गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन नाही. कशामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. देन फर्म इज अ प्राइस टेकर. याच्यामध्ये फर्म काय असते प्राइस टेकर असते कारण सगळ्यांनी ठरवलेली प्राइस असते आणि खरेदी करताना जी प्राइस त्यांनी ठरवलेली आहे ती द्यावी लागते. ठीक आहे. हे प्राइस टेकर्स असतात तिथे. ओके. परिपूर्ण प्रतियोगिता किंवा परिपूर्ण स्पर्धा मार्केट. देन परफेक्ट कॉम्पिटिशन बद्दल आणखीन काय सांगता येईल. A market is said to be perfectly competitive if it is satisfied following features. आता हे परफेक्ट कॉम्पिटिशनचे फीचर्स आहेत. ठीक आहे. आपण आधी पण बघितलं त्याला डिटेल मध्ये दिले. नंबर ऑफ लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स. याच्यामध्ये नंबर्स कसे असतात बायर्स अँड सेलरचे लार्ज नंबर. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन देअर एक्झिस्ट अ लार्ज नंबर ऑफ सेलर and the share of individual seller is too small in a total market output. टोटल मार्केट आउटपुट मध्ये त्यांचा शेअर कसा असतो थोडा असतो छोटा असतो. याचं रिझन काय सांगता येईल कारण इथे भरपूर सेलर्स असतात. ऍज अ रिझल्ट अ सिंगल फर्म कॅनॉट इन्फ्लुएन्स द मार्केट प्राइस. आता याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ बायर्स आणि सेलर्स असल्यामुळे कोणताही एक विक्रेता
किंवा कोणताही एक खरेदीदार प्राइस वरती कोणत्याही प्रकारचं इन्फ्लुएन्स टाकू शकत नाही. ठीक आहे, त्यांनी म्हटलं किंवा त्यांना नाही आवडलं म्हणून त्याची प्राइस कमी करावी असं ते इन्फ्लुएन्स होऊ शकत नाही. ठीक आहे, that a firm under perfect competition is a price takers and not a price makers. हा, सो याच्यामध्ये त्यांनी क्लिअर केलेलं बघा की प्राइस मेकर्स म्हणजे जे प्राइस तयार करतात आणि प्राइस टेकर्स मीन्स कोण, की ज्यांना जी ठरवलेली प्राइस आहे तीच घ्यावी लागते. तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं जसं आहे की भरपूर सारे सेलर्स असल्यामुळे प्राइस जी सगळ्यांकडे आहे तीच त्यांना ठेवावी लागते. ते स्वतः त्याची प्राइस मेक करू शकत नाही, नवीन प्राइस तयार करू शकत नाही, म्हणून त्यांना प्राइस टेकर्स म्हणलेले आहे. Similarly, there are large number of buyers and individual buyers buys only a small portion of total output variables. आणि हेच रिझन आहे की एक स्मॉल प्रपोर्शन किंवा एक स्मॉल पार्ट ऑफ टोटल आउटपुट हा एखाद्या फर्मला किंवा इंडिव्हिज्युअल बायरला मिळतो. ठीक आहे, एका वैयक्तिक बायरला किंवा सेलरला एक छोटा प्रपोर्शन आउटपुटचा मिळतो. ठीक आहे, हे झालं फर्स्ट परफेक्ट कॉम्पिटिशनचा फीचर. सेकंड आहे होमोजेनियस गुड्स. याच्यामधले जे गुड्स असतात मार्केटमध्ये आलेले ते एकसारखे असतात. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन ऑल फर्म्स सेल होमोजेनियस गुड्स विच आर आयडेंटिकल इन क्वांटिटी, शेप, साइज, कलर, पॅकेजिंग एक्सेट्रा. सो द प्रोडक्ट्स आर परफेक्ट सबस्टिट्यूट्स फॉर ऑफ इच अदर. सो याच्यामध्ये होमोजेनियस गुड्स आहेत. आपण काय म्हणतो, आता बाजारामध्ये गेलो, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 1 किलोचं माप सगळीकडे सेम असतं. ठीक आहे, मग तुम्ही 1 किलो बटाटे घ्या, बटाटे सेम साईज असेल किंवा बटाट्याचा आकार सेम असणार आहे. बटाटे हे काय असणार आहे, तर होमोजेनियस गुड्स असणार आहे. ठीक आहे, 1 किलो जरी घेतले किंवा एखाद्या व्यक्तीकडून घेतले तरी पण काय होणार आहे, तिथे सेम असणार आहे. बटाट्यांऐवजी जर तुम्ही चिप्स घेतले तर तुम्ही काय करणार, चिप्सचं वजन, चिप्सची टेस्ट किंवा हे काय असतं, सेम असतं. सो हे होमोजेनियस प्रोडक्ट्स असतात, त्यामुळे इथे प्रोडक्ट कसे असतात, मार्केटमध्ये भरपूर सेलर्स असल्यामुळे सेम होमोजेनियस गुड्स तिथे अवेलेबल असतात परिपूर्ण परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. त्यानंतर तिसरं फीचर आहे परफेक्ट कॉम्पिटिशनचं, ते म्हणजे प्राइस इज युनिफॉर्म. गुड्स सगळीकडे सेम असल्यामुळे प्राइस सुद्धा त्यांना युनिफॉर्म ठेवावं लागते. जर तुमच्याकडे तुम्ही बटाटे विकायला बसलेले, शेजारचा व्यक्ती सुद्धा बटाटेच विकतोय, दोघांकडे विक्रीसाठी असलेले बटाटे सेम आहेत, सो क्वालिटी सेम आहे. ठीक आहे, आणि जर एकाने जास्त प्राइस लावली आणि दुसऱ्याने फक्त 5 रुपये किलोने विकले आणि एकाने 10 रुपये किलोने विकले, तर मला सांगा गर्दी कोणाकडे होईल, 5 रुपये किलो वाल्याकडे होईल. मग याला तोटा होणार आहे. असं होऊ नये म्हणून त्या बाजारामध्ये सगळेजण बटाट्याची प्राइस सेम लावतात. ठीक आहे, कधी गेले तुम्ही बाजारामध्ये, सो याच्यामध्ये बघा प्राइस कशी असते, युनिफॉर्म असते. ठीक आहे, सो हे एक एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला समजवते छोट्या लेवलवरती की प्राइस युनिफॉर्म असणं किंवा गुड्स युनिफॉर्म असणं काय असतं. ठीक आहे, as the product of different sellers in a market are homogeneous. याच्यापेक्षा अजून चांगलं एक्झाम्पल तुम्हाला समजेल, एखादा तुम्ही मोबाईल घेतला, ठीक आहे, आयफोन 13 तुम्ही जर घेतला तर तो शॉप मध्ये घ्या किंवा या एका शॉप मध्ये घ्या किंवा दुसऱ्या शॉप मध्ये घ्या, त्याची प्राइस कशी असते, सेम असते, कारण प्रोडक्ट कसं आहे, सेम आहे. ठीक आहे, द प्राइस इज डिटरमाइंड फोर्स्ड ऑन डिमांड, बायर्स बिडिंग, द सप्लाय सेलर बिडिंग. सप्लायला सेलर बिडिंग म्हणतात आणि बायर डिमांडला बायर बिडिंग म्हणतात. ओके, इन द मार्केट अँड एक्सेप्टेड बाय द सेलर्स आर प्राइस टेकर्स इन द मार्केट. ठीक आहे, सेलर्स प्राइस टेकर्स असतात, नॉट प्राइस मेकर्स. प्राइस टेकर्स आणि प्राइस मेकर्स मधला फरक आला. प्राइस मेकर्स म्हणजे जे प्राइस स्वतः तयार करू शकतात. ठीक आहे, कमी जास्त कमी करणं वाढवणं हे त्यांच्या हातात असतं, आणि प्राइस टेकर्स म्हणजे त्यांना अधिकार नसतो की ते प्राइस वाढवतील किंवा कमी करतील. ओके, त्याच्यानंतर ओके, नेक्स्ट फीचर आहे फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट. ठीक आहे, फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. एनी फर्म कॅन एंटर और लीव द इंडस्ट्री वेन एव्हर इट विशेस. ठीक आहे, एखादी कार, नवीन ब्रँडची कार, त्यांनी काय केलेलं आहे, फीचर कारचं प्रोडक्टचं सेमच आहे, ड्रायव्हिंग साठी ऑन रोड चालणार आहे, पेट्रोल आहे, ऑटो गिअर आहे, कलर छान आहे, सगळं छान आहे, तशीच सेम कार पण असते. ठीक आहे, पण या कारचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असेल. पण तुम्ही नवीन एंटर करत असाल तर तुम्हाला कॅपिटल, लँड, लेबर आणि इन्व्हेस्टर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतात. ठीक आहे, पण याच्यामध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला कुठलाही फॉर्म भरावा लागत नाही किंवा
ज्या गोष्टी आहेत, लिगल गोष्टी कराव्या लागतात किंवा तुम्हाला काही बंधने आहेत या मार्केटमध्ये उतरायला, नाही तुम्ही कारचा बिझनेस करू शकत नाही, असे कुठलेही रूल्स किंवा रेग्युलेशन्स इथे नाहीये. या बिझनेसमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये फ्री एंट्री आणि एक्झिट असते. तुम्ही कधीही त्या गुड्सचा व्यवसाय स्टार्ट करू शकता, त्या वस्तूचा किंवा सेवांचा बिझनेस स्टार्ट करू शकता, कधीही तुम्ही एक्झिट करू शकता. याला फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट असं म्हणतात. आणि हे पूर्ण स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे. ओके, काय काय वैशिष्ट्य बघितलं आपण पूर्ण स्पर्धेची? एक तर बायर्स आणि सेलर्स खूप असतात. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रोडक्ट्स आर होमोजेनियस, गुड्स आर होमोजेनियस अँड प्राइस इज युनिफॉर्म. फोर्थ आहे फ्री एंट्री फ्री एक्झिट. ठीक आहे. त्याच्यानंतर द कंडिशन ऑफ फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट इन्शुअर दॅट ऑल फर्म्स अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन विल अर्न नॉर्मल प्रॉफिट इन अ लॉंग रन. सो याच्यामध्ये काय शुअर केलं जातं की एखादा व्यक्ती खूप हाय प्राइस लावू शकत नाही किंवा मॅक्झिमम प्रॉफिट कमवू शकत नाही. नॉर्मल प्रॉफिट जे सगळे कमवत आहेत तेवढेच प्रॉफिट त्यांना सुद्धा मिळणार आहे, हे इन्शुअर केलं जातं परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. In the existing firm are earning supernormal profit, new firm would be attracted to enter industry and increase the total supply. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा, जर एखादा माणूस सुपर प्रॉफिट कमवत असेल तर नवीन कंपनी काय करेल, याच्यामध्ये नवीन काहीतरी अट्रॅक्टिव्ह ऑफर्स टाकेल आणि पूर्ण मार्केट काय करेल, कब्जा करेल. राईट. मग आपोआप त्याचा जो बिझनेस आहे सुपर नॉर्मल प्रॉफिट कमवणाऱ्या व्यक्तीचा तो कमी होतो. ठीक आहे. दिस विल रिड्यूस द मार्केट प्राइस अँड सुपर नॉर्मल प्रॉफिट विल सस्टेन. आणि ऑफकोर्स काय होणार आहे, मग सुपर नॉर्मल प्रॉफिट जो आहे तिथे संपणार. On the other hand, if the existing firm incurs supernormal loss, then firms would leave the industry. दुसऱ्या केसमध्ये काय होऊ शकतं, जर सुपर नॉर्मल लॉस एखाद्या कंपनीला होत असेल तर ती तिथे सोडू शकते. ठीक आहे. त्यांना जर तिथे कंटिन्यू करणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं परवडत नसेल किंवा होत नसेल तर ती इंडस्ट्री कधी सोडू शकते. असं नसतं की तुम्हाला ही इंडस्ट्री सोडण्यासाठी एवढे पैसे भरावे लागतील किंवा तुम्हाला एवढं नुकसान सहन करावं लागेल. या गोष्टींना त्यांना तिथे तोंड द्यावं लागत नाही. Okay. Thus, reducing the supply, as a result, price will again rise and the loss will be wiped out. Loss पण याच्यातून काय होऊ शकतो, wiped out होऊ शकतो. जसं प्रॉफिट सुपर नॉर्मल प्रॉफिट जो आहे तो सगळ्यांना एक्सपेक्टेड आहे. कुठला? नॉर्मल प्रॉफिट. सुपर नॉर्मल प्रॉफिट नाही. कोणत्या? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. तुम्हाला समजतात परफेक्ट कॉम्पिटिशनचे एक्झाम फीचर्स? ओके. ओके. सो नेक्स्ट आहे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. परफेक्ट कॉम्पिटिशनचं फीचर आहे. द गोल ऑफ ऑल फर्म्स इज मॅक्झिमायझिंग द प्रॉफिट. मॅक्झिमायझिंग प्रॉफिट याच्यामध्ये तुम्ही प्राइस वाढवून करू शकता का? नाही. वेगवेगळे ऑफर्स देऊन किंवा तुम्ही त्याच्यातलं सेलिंगचं काहीतरी स्ट्रॅटेजी चेंज करून तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझेशन करू शकता. ठीक आहे. नो गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स. देयर इज अ नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन द मार्केट. मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन याच्यामध्ये नसतं. कशामध्ये? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. नेक्स्ट आहे परफेक्ट मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स. रिसोर्सेस कॅन मूव्ह फ्रीली फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. याच्यामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये त्यांना चान्सेस भरपूर असतात की ते या बिझनेस मधून तिकडे जाऊ शकतात, त्यांचा जॉब स्विच करू शकतात. द लेबर्स आर नॉट युनिमॉनाइज अँड दे कॅन मूव्ह बिटवीन जॉब्स अँड स्किल्स. त्यांच्या स्किल्स जसं अपग्रेड केलेलं आहे त्यांनी, जसं त्यांनी स्वतःला दुसऱ्या जॉबसाठी प्रिपेअर केलं एक्सपिरियन्स घेऊन, ते सगळं यूज करून ते काय करू शकतात, जिकडे त्यांना सॅलरी चांगली मिळते, जिकडे त्यांना ऑफर्स चांगले मिळतात ते तिकडे जाऊ शकतात. ठीक आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. नेक्स्ट फीचर आहे परफेक्ट नॉलेज. Individuals, buyers and sellers have a perfect knowledge about the market and information to give free of cost. Each firm knows the price prevailing in the market, would not sell the commodity which is higher or lower than the market price. याच्यामध्ये परफेक्ट नॉलेज सगळ्यांना असतं. कशामध्ये? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. म्हणजे काय, तर तुम्हाला जर एखादा फोन घ्यायचा असेल तर त्या फोनची प्राइस सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे याचं नॉलेज तुम्हाला परफेक्टली माहिती पाहिजे. बायरला पण सेलरला पण. बायरनी जर तो मोबाईल कमी प्राइसला असताना जास्त प्राइसला घेतला तर त्याला लॉस होणार आहे. सेलरनी जर तो मोबाईल प्राइस जास्त असताना कमी प्राइसला जर सेल केला तर त्याला पण नुकसान होणार आहे. सो या नॉलेजमध्ये या प्रोडक्ट बद्दल किंवा परफेक्ट नॉलेज त्यांना या स्पर्धेचं माहिती पाहिजे. ठीक आहे. Similarly, each buyer knows the prevailing market price and he is not allowed to pay the higher price than that. The firm also has a perfect knowledge about the techniques of production. Each firm is able to make use of the best techniques of production.
ठीक आहे, हे काय आहेत, पूर्ण परफेक्ट कॉम्पिटिशनचे बेस्ट फीचर्स आहेत. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन काय आहे हे समजतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशन नंतर इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला हे 3 पॉइंट्स दिसतील. ठीक आहे, इम्परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट्स मे बी क्लासिफाईड ॲज, याच्यामध्ये मोनोपॉली असू शकते, अपूर्ण स्पर्धा याला म्हणतात. ठीक आहे, अपूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य बघितल्यानंतर अपूर्ण स्पर्धा काय असते याचा अंदाज येऊ शकतो. फर्स्ट आहे मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ऑलिगोपॉली अँड ड्युओपॉली. एक एक करून हे पण समजून घेऊया थोडक्यामध्ये. पूर्ण स्पर्धा, जे फीचर्स पूर्ण समजायला पाहिजे तुम्हाला ते पण पूर्ण घेतलेले. ठीक आहे, ठीक आहे. आता इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. इम्परफेक्ट कॉम्पिटिशन इज बिटवीन द एक्स्ट्रीम ऑफ मोनोपॉली अँड परफेक्ट कॉम्पिटिशन. ठीक आहे, सो इम्परफेक्ट अपूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे की हे मोनोपॉली आणि पूर्ण स्पर्धा यांच्या मध्ये असतं. ठीक आहे, सेमी मोनोपॉली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अ मोनोपॉली फर्म इज वन ऑफ दॅट प्रोड्युसेस द एंटायर मार्केट सप्लाय ऑफ पर्टिक्युलर गुड ऑर सर्व्हिस. ठीक आहे, सो मोनोपॉलीचं एक्झाम्पल दिलंय. मोनोपॉली म्हणजे काय की ती एकच कंपनी किंवा इंडस्ट्री असते ज्या वस्तूचं प्रोडक्शन करू शकते. ठीक आहे, ज्यामध्ये पोस्ट आहे किंवा पोस्टल सर्व्हिसेस गव्हर्नमेंटचे आहेत, पण ही मोनोपॉली आहे. ठीक आहे, कारण दुसरं कोणी पोस्ट सर्व्हिस करू शकत नाही. इन ड्युओपॉली ओनली 2 फर्म्स सप्लाय ऑर पर्टिक्युलर प्रोडक्ट. ड्युओपॉली नावामध्येच आहे, डुओ, दोनच फर्म्स आहेत ज्या सप्लाय आणि पर्टिक्युलर प्रोडक्ट करू शकतात. ठीक आहे, एक्झाम्पल वोडाफोन अँड टेलिकॉम. ठीक आहे, वोडाफोन काय आहे, डुओपॉलीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, टेलिकॉमशी रिलेटेड. देन ओलिगोपॉली काय आहे, ओलिगोपॉली अ फ्यू लार्ज फर्म्स सप्लाय ऑल द मोस्ट ऑफ द पर्टिक्युलर प्रोडक्ट. एक पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे, काहीच कंपन्या त्याचे सप्लाय करू शकतात, त्यांनाच फक्त परमिशन असते, त्याला ओलिगोपॉली म्हणतात. ठीक आहे, हे 4 समजले तुम्हाला, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ओलिगोपॉली अँड ड्युओपॉली. आता मोनोपॉलिस्टिक ओलिगोपॉली मध्ये पेट्रोल, बँक, सुपरमार्केट चेन येतात. मोनोपॉलिस्टिक मध्ये काय आहे, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मेनी फर्म्स सप्लाय इसेन्शियली द सेम प्रोडक्ट बट ईच हॅज ब्रँड लॉयल्टी. ठीक आहे, मोनोपॉलिस्टिक, मोनोपॉलिस्टिक, मोनो मध्ये लक्षात ठेवा, मोनो म्हणजे काय, एकच व्यक्ती. ठीक आहे, एकच फर्म जी त्या पर्टिक्युलर वस्तूचा एकटीला अधिकार आहे की ती सेल करू शकते, सप्लाय करू शकते. त्यानंतर डुओपॉली, मोनो नंतर डुओ येतं. डुओ म्हणजे दोनच व्यक्ती किंवा दोनच फर्म आहे ज्यांना सप्लाय करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, ओलिगोपॉली म्हणजे काही सुपर लार्ज, काही फ्यू लार्ज कंपनी फर्म्स आहेत ज्यांना सप्लायचा अधिकार आहे. ठीक आहे, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मोनोपॉलिस्टिक मध्ये काय मिळालेलं आहे, काही अशा फर्म्स ज्या सेम प्रोडक्ट सेल करतात, म्हणजे पूर्ण स्पर्धेमधलं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये भरपूर सेम प्रोडक्ट आहे, पण त्यांना ब्रँड लॉयल्टी आहे. ठीक आहे, त्यांच्या ब्रँडवरती त्याच व्यक्ती फक्त वस्तू विकू शकतात. ठीक आहे, हे इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये येतात. मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ओलिगोपॉली, डुओपॉली. ओके ओके, सो आता एक एक आपण फक्त रीड करूया, कारण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे काय आहे मोनोपॉली. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक मार्केट एक्सप्लेन केलेलं आहे, त्याला थोडंसं आणखी डीप मध्ये तुम्हाला सांगते. ठीक आहे, see monopoly, monopoly refers to the market situation where there is a one seller and there is a no close substitute to the commodity sold by the seller. सेलर, मोनोपॉली मध्ये सेलर असं असतो की त्याला सबस्टिट्यूट कुठलीही गोष्ट नसते, एकुलता एक सेलर असतो. द सेलर हॅज अ फुल कंट्रोल ओव्हर द सप्लाय ऑफ दॅट कमोडिटी. तिथे मागच्या मध्ये एक्झाम्पल बघितलं होतं पोस्टल सर्व्हिसेस. ठीक आहे, पोस्टल सर्व्हिसेस मध्ये गव्हर्नमेंट ऑलरेडी त्यांना फक्त अधिकार आहे, इंडियामध्ये तरी इंडियन पोस्टल सर्व्हिसेस यांच्याकडेच अधिकार आहे पोस्टल सर्व्हिसेसचा. ठीक आहे, सिन्स देर इज ओनली वन सेलर सो अ मोनोपॉली फर्म अँड द इंडस्ट्री आर द सेम. ठीक आहे, एकच इंडस्ट्री असते. मोनोपॉली इज अ फॉर्म ऑफ मार्केट स्ट्रक्चर वेअर देर इज अ सिंगल सेलर प्रोड्युसिंग अ कमोडिटी हॅव्हिंग नो क्लोज सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे, the word monopoly is derived from 2 Greek words that mono and poly. Mono means single, poly means seller. ओके, मोनोपॉली हा वर्ड कुठून आलेला आहे, ग्रीक मधून, ज्याचा अर्थ आहे सिंगल सेलर. दस मोनोपॉली मीन्स सिंगल सेलर. ओके, क्लिअर आहे. मराठीमध्ये तर आपण काय म्हणणार आहोत, मक्तेदारी. फीचर्स आहेत मोनोपॉलीचे, सिंगल सेलर अँड लार्ज नंबर ऑफ बायर्स. याच्यामध्ये जर पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं की मेनी सेलर्स मेनी बायर्स.
फीचर आता मोनोपॉली मध्ये आहे सिंगल सेलर अँड लार्ज नंबर ऑफ बायर्स. अंडर मोनोपॉली देर इज अ वन सेलर अँड देअरफॉर फर्म फेसेस नो कॉम्पिटिशन फ्रॉम अदर फर्म्स. मोनोपॉली मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन आपल्याला दिसणार नाही कारण एकच सेलर असतो. Though there are large number of buyers, no single buyers can influence monopoly price by his action. ठीक आहे. मोनोपॉली मध्ये फर्म किंवा इंडस्ट्री जो असतो, सेलर जो असतो तो प्राइस मेकर असतो आणि बायर्स प्राइस टेकर्स असतात कारण त्यांना जवळचं कुठलं सबस्टिट्यूशन नसतं. ओके, सो नो क्लोज सबस्टिट्यूशन. सिंगल सेलर असल्यावरती एकच प्रोडक्शन करणार असल्यावरती त्यांना सबस्टिट्यूशन असणार आहे का जवळचं? नो. देन थर्ड फीचर आहे मोनोपॉलीचा रिस्ट्रिक्शन ऑन द एंट्री ऑफ न्यू फर्म्स. मोनोपॉलीमध्ये नवीन इंडस्ट्रीमध्ये एंटर करायला तुम्हाला रिस्ट्रिक्शन असतात. ठीक आहे. गव्हर्नमेंट पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस मध्ये किंवा इंडियन पोस्टल सर्व्हिसेस सारखं दुसरी सर्व्हिस तुम्हाला काढता येणार नाही किंवा तुम्हाला त्याला इंडियन पोस्टल सर्व्हिस नाव देता येणार नाही. याला रिस्ट्रिक्शन आहे कारण हे गव्हर्नमेंटचं आहे. ओके, मोनोपॉली आहे. त्याच्यानंतर प्राइस मेकर्स, पॉसिबिलिटी ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की हे प्राइस मेकर्स असतात. कोण? याच्यामध्ये सेलर्स. मोनोपॉलीमध्ये सेलर्स जे असतात ते प्राइस मेकर्स असतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं, प्राइस चेंजेस होऊ शकतात, प्राइस मध्ये भेदभाव होऊ शकतो. कारण का? जो उत्पादन करता आहे तोच त्याच्यामध्ये ठरवणार की त्यांना किती त्याची प्राइस ठेवायची आहे. भलेही बायर्सला ते परवडो न परवडो त्यांना ती प्राइस घ्यावीच लागते. बिकॉज देर इज अ नो क्लोज सबस्टिट्यूशन्स टू दॅट प्रोडक्ट, पर्टिक्युलर प्रोडक्ट. ओके, मोनोपॉली झाला. आता मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय? ठीक आहे. मक्तेदारी युक्त स्पर्धा. मक्तेदारी आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. मक्तेदारी स्पर्धेमध्ये काय सांगितलेलं आहे? हे असे बाजारपेठेचे स्वरूप आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रेते भिन्न उत्पादने विकतात जे निसर्गात सारखे असतात परंतु एक संध नसतात. उदाहरणार्थ साबणाचे विविध ब्रँड्स. बघा, मक्तेदारीमध्ये काय आहे? वस्तू एक आहे पण त्याच्यामध्ये ब्रँड लॉयल्टी आहे. म्हणजे साबणच, ठीक आहे, अंघोळीचा साबण किंवा कपड्याचा साबणच, प्रोडक्ट सेम आहे पण त्यामध्ये पण तुम्हाला कंपनी वेगवेगळ्या नावाने हे साबण विकण्याचं तुम्ही काम करता आणि या स्पर्धेला काय म्हणतात? मक्तेदारी युक्त स्पर्धा. ठीक आहे. गंध, आकार आणि आकाराचा थोडा फरक असलेल्या वस्तू जवळून संबंधित आहेत त्यांना एकमेकांपासून वेगळे करतो. ठीक आहे. म्हणजे त्यांचं काहीतरी सेंट वेगळं असणं, त्याचं पॅकेजिंग वेगळं असणं, त्याचा फ्लेवर वेगळा असणं हे काय करतो? त्याला वेगळेपणा देतो. मक्तेदारी स्पर्धेची संकल्पना अमेरिकन शास्त्रज्ञ चेंबरलिन, ठीक आहे, मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना कोणी मांडलेली आहे? चेंबरलिन यांनी विकसित केली होती. हे परिपूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचे संयोजन आहे. ठीक आहे. सो बघा, monopolistic competition is a market situation in which both monopoly and competitive elements are present. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनला मिडल म्हटलेलं आहे. कोणाचा? मोनोपॉली आणि कॉम्पिटिटिव्ह, पूर्ण स्पर्धा आणि मोनोपॉली मक्तेदारी या दोघांमधला एक कॉम्पिटिशन, याला मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हटलेलं आहे. का? कारण याच्यामध्ये मेनी सेलर्स आहेत पण त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा ब्रँड आहे, त्याला मोनोपॉलिस्टिक म्हणतात. क्लिअर आहे? The most distinguished feature of monopolistic competition which makes it blending of competition and monopoly is product differentiation. काहीतरी वेगळेपणा तुमच्या वस्तूमध्ये किंवा तुमच्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी डिफरन्स असणं याला मोनोपॉलिस्टिकचं एक फीचर म्हणतात. ओके. Product differentiation refers to the actively creating difference in a product with respect to brand, trademark, design, packaging, color, size, measurement, weight, and though the products are similar, they are not identical, or in other words, the products are different but closely related. Products वेगळे आहेत पण तरी पण ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. तुम्ही फेअरनेस साठी वेगवेगळे क्रीम वापरता, कोणी फेअर अँड लवली वापरतं, कोणी विको वापरतं, कोणी व्हाईट टोन पावडर वापरतं, पण काय आहे ते क्लोजली सबस्टिट्यूट आहेत परिपूर्ण स्पर्धेमधले. पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्याप्रमाणे हे क्लोजली रिलेटेड आहेत पण ब्रँड वेगळे वेगळे असल्यामुळे त्यांची मक्तेदारी आहे. म्हणजे व्हाईट टोन पावडर जी आहे ती विकोचं काम करणार आहे, विकोचं काम आहे ती फेअर अँड लवली करणार नाही. फेअर अँड लवली जर असेल तर त्याचं काम दुसरी कोणती क्रीम करणार नाही, त्यांचा तो ब्रँड आहे. याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणतात. होपफुली तुम्हाला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मोनोपॉली
त्याच्यानंतर परफेक्ट कॉम्पिटिशन क्लिअर आहे. ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये देखील विचारू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये देखील विचारा, आपण डिस्कस करू. ठीक आहे, सो मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचे काही फीचर्स आहेत, एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया. फर्स्ट आहे लार्ज नंबर्स ऑफ सेलर अँड बायर्स. लार्ज नंबर्स ऑफ सेलर बायर्स हे काय परफेक्ट कॉम्पिटिशनचं एक एक्झाम्पल फीचर आहे, तेच आपलं मोनोपॉलिस्टिकचं पण आहे. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये ब्रँड लॉयल्टी असते. ठीक आहे, सेकंड फीचर आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं प्रोडक्ट डिफरन्सिएशन. लार्ज नंबर ऑफ सेलर्स आहेत तरी पण प्रोडक्ट डिफरन्सिएशन आहे याच्यामध्ये. जसं की मी एक्झाम्पल दिलं, मोस्ट ऑफ द फर्म्स under monopolistic sell product which are not homogeneous in nature but are close substitute. ठीक है, then real differentiation, artificial differentiation. This type of product differentiation arises due to the difference in quantity or inputs. जे इनपुट्स तुम्ही वापरलेले आहेत त्याच्यामुळे डिफरन्स येऊ शकतो, किंवा तुम्ही बाहेरून काय वेगळा आकार दिलेला आहे, किंवा तुम्ही बाहेर ऍडव्हर्टायझिंग किती चांगली केलेली आहे, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग, या गोष्टीला आर्टिफिशियल डिफरन्सिएशन म्हणतात. आणि रिअल डिफरन्शिएशन म्हणजे मग तुम्ही आयुर्वेदिक करून साबण वापरणार आहात की तुम्ही केमिकल वाला साबण वापरणार आहात, या गोष्टी सुद्धा लोकांना अट्रॅक्ट करतात. ठीक आहे, मोनोपॉलिस्टिकची वैशिष्ट्य आहे. ओके, क्लिअर आहे? इथपर्यंत डाऊट असेल तर विचारा. देन नेक्स्ट टाइप आहे आपला कॉम्पिटिशनचा, तो आहे ऑलिगोपॉली. Oligopoly is a market situation in which there are a few firms producing either differential goods or closely differential goods. The number of firms is so small that every seller is affected by the activities of other. Oligopoly is a market situation in which there are few more than two sellers. आता डुओपॉली मध्ये दोनच सेलर्स असतात, दोघांनाच तिथे परमिशन असते. ठीक आहे, तर ऑलिगोपॉली मध्ये फ्यू फर्म्स मोर दॅन टू. ठीक आहे, दोन पेक्षा जास्त तिथे विक्रेते असतात, सेलर्स असतात. ऑफ अ कमोडिटी such that actions of every seller has predictable effect on the other sellers reveals. म्हणजे या पर्टिक्युलर सेलर्सला अधिकार असतो की ते या मार्केटमध्ये उतरू शकतात आणि त्यांच्या प्राइसचा किंवा त्यांनी केलेल्या ऍक्टिव्हिटीचा दुसऱ्यावरती परिणाम होऊ शकतो. Hence, the oligopoly is also called competition amongst few. आता ऑलिगोपॉलीला सुद्धा तुम्ही कॉम्पिटिशन म्हणू शकता amongst few. Okay? So, oligopoly may be of two types of firms: pure oligopoly, oligopoly without product differentiation. Differentiation oligopoly or oligopoly with the product differentiation. Okay, both same statement. So, याच्यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे? Pure oligopoly and डिफरन्शिएट ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली मध्ये दोन पेक्षा जास्त, जसे की एक्झाम्पल आहे ऑलिगोपॉलीचा पेट्रोलियम. ठीक आहे, सो पेट्रोलियम मध्ये बघा HP आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन ऑइल आहे, रिलायन्सचं आहे, त्याच्यानंतर आणखीन कुठले कुठले पेट्रोल पंप आहेत. ठीक आहे, हे सगळे पेट्रोल पंप आहेत, याच्यामध्ये पेट्रोलच दिलं जातं. ठीक आहे, पेट्रोलच सेल केलं जातं, पण काय आहे त्याच्यामध्ये प्राइस तुमची काय केलेली आहे, ठरलेली आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा भाव जो असणार आहे सेम दिसणार आहे, पुढे जाऊन जो पेट्रोलचा भाव थोडासा कमी दिसेल पण पेट्रोलच तिथे मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं केलं जातं, प्युअर पेट्रोल, एक्स्ट्रा मायलेज वाला पेट्रोल. ठीक आहे, सो हे काय केलं जातं, ऑलिगोपॉली मध्ये थोडंफार प्राइस आणि थोडंफार डिफरन्सिएशन पण येतं, पण याच्यामध्ये प्रोडक्ट कसं असतं, सेम असतं. ठीक आहे, दोन पेक्षा जास्त सेलर्स इथे असू शकतात. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑलिगोपॉली. आता ऑलिगोपॉलीचे वैशिष्ट्य काय किंवा फीचर्स काय? फर्स्ट आहे फ्यू सेलर्स, कमी सेलर्स असतात पण दोन पेक्षा जास्त असतात. कंट्रोल ओव्हर सप्लाय, सेलर्स कमी असतात पण तरी पण ठरलेले असतात. ठीक आहे, अगदीच फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट याच्यामध्ये येत नाही, त्यामुळे सप्लाय वरती कंट्रोल ते ठेवू शकतात. ओके, इंटरडिपेंडन्स ऑफ फर्म्स, एकमेकांवरती अवलंबून असतात. कोणत्या? ऑलिगोपॉली. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर आहे कॉन्फ्लिक्टिंग ॲटिट्यूड्स ऑफ फर्म्स. याच्यामध्ये फर्म्स मध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. लॅक ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ साइज ऑफ द फर्म्स, फर्म्स कशी छोटी मोठी असू शकते. ठीक आहे, पेट्रोलियमची इंडस्ट्री सगळ्यात मोठी वेगळी असू शकते, सगळ्यात छोटी पण असू शकते, दोघेही पेट्रोल सेल करू शकतात. ठीक आहे, पण ऑलिगोपॉली मध्ये हे चालतं. त्याच्यानंतर ग्रुप बिहेवियर असू शकतो. ऍडव्हर्टायझिंग अँड सेलिंग कॉस्ट यांना येतो, कारण फर्म्स वेगळ्या असल्यामुळे, म्हणजे कॉम्पिटिशन असल्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट वरती खर्च त्यांना करावाच लागतो.
ठीक आहे. प्राइस रिजिडिटी याच्यामध्ये दिसून येते. इंटेन्स कॉम्पिटिशन दिसून येतं, कारण मोर दॅन 2 फर्म्स याच्यामध्ये येतात. ठीक आहे. इंटरमिडिएट्स ऑफ डिमांड कर्व, डिमांड कर्व कसं असतं, इंटरमिडिएट्स त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. क्लिअर आहे. ओलिगोपॉली हेच फीचर्स परत त्यांनी सांगितलेले, मी एकदा रिपीट करते. फ्यू सेलर्स, ठीक आहे. देर आर फ्यू सेलर्स इन ओलिगोपॉली मार्केट which such that number of seller is small, that each and every seller is affected by the activities of other. जर HP पेट्रोलियमने जर प्राइस वाढवली तर दुसरा एखादा पेट्रोल पंप काय करू शकतो, त्याची थोडीशी प्राइस 1-2 पैशांनी किंवा 1-2 रुपयाने जर कमी केला, पेट्रोल कमी नाही करणार पण त्याच्यामध्ये ते प्युअर पेट्रोल आहे म्हणून सांगून थोडीशी प्राइस वाढवली तर तिथे इफेक्ट करू शकतात. ठीक आहे. म्हणजे दुसरीकडे कमीला भेटतंय म्हणून दुसरीकडे जाऊ शकतात पेट्रोल पंपाचे. सो हे फ्यू सेलर्सच्या बाबतीत घडतं. ठीक आहे. इंटरडिपेंडन्स काय आहे, इंटरडिपेंडन्स अमॉंग फर्म इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स अंडर ओलिगोपॉली. The number of sellers is so less in the market that each of these firms contribute a significant portion of the total output. As a result, when any one of them undertakes any measures to promote sales, it directly affects other firms and they also immediately react. ठीक है. Then nature of the product same. See, cooking gas supplied by Indian Oil and HP. हे दो एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर डुओपॉली. डुओ नावावरूनच आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये 2 कॉम्पिटिटर असणार आहे. ठीक आहे. इट इज अ स्पेसिफिक टाइप ऑफ ओलिगोपॉली वेअर ओनली 2 प्रोड्युसर्स एक्झिस्ट इन अ वन मार्केट. एका मार्केटमध्ये तिथे 2 कॉम्पिटिटर्स आपल्याला दिसतील. In reality, this definition is generally used where the only 2 firms have dominant control over the market. फक्त 2 कॉम्पिटिटर फक्त इथे 2च असणार आहे कंट्रोल पूर्ण मार्केट वरती. Duopoly provides a simplified model for showing the main principle of the theory of the oligopoly. The conclusion drawn from the analysis, the problem of 2 sellers can be extended to cover situation in which there are 3 or more sellers. Oligopoly मध्ये पुढे कन्वर्ट होते ही. ठीक आहे. ही सिच्युएशन जर आली तर if there are only 2 sellers producing commodity, change in a price. आता डुओपॉली सुरुवातीला येते, त्याच्यानंतर ओलिगोपॉली मध्ये ती कन्वर्ट होताना आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 2 सिम कार्ड फेमस होते, वोडाफोन आयडिया. ठीक आहे. वोडाफोन आयडिया पहिले 2च डुओपॉली होती. ह्या दोघांनाच टेलिकॉम मध्ये जास्त प्रेफरन्स होता. ठीक आहे. याचं इंटरनेट वगैरे. त्याच्यानंतर एअरटेल आलं, त्याच्यानंतर जिओ आलं, त्याच्यानंतर मग आणखीन वेगवेगळे सिम कार्ड्स आले आणि हे सिम कार्ड्स म्हणजे हे टेलिकॉम मध्ये एंट्री केलेले वेगवेगळे बिझनेसेस आहेत. मग यांचं झालं कशामध्ये रूपांतर, ओलिगोपॉली मध्ये. ओके. ओलिगोपॉली मध्ये वेगळा कपड्यांचा ब्रँड आहे, तो आपल्याला टेलिकॉमचे सिम कार्ड्स विकेल का, नाही, तो ओलिगोपॉली मध्ये येणार. ठीक आहे. ठीक है. Duopoly is a market situation in which there are 2 sellers of a commodity such that action of each seller has predictable effect on other sellers. And साहजिक आहे ज्या ठिकाणी सेलर्स कमी असणार आहे, बायर्स कमी असणार, बायर्स जास्त असतील पण सेलर्स कमी असणार आहे, त्या ठिकाणी प्राइस इफेक्ट हा दिसणारच आहे. एकाने जर प्राइस कमी केली तर लोक तिकडे जातील, एकाने जर प्राइस वाढवली तर लोक तिकडे जाणार नाही. ठीक आहे. परत लगेच त्याला प्राइस कमी करावे लागेल आणि मग बाकीचे लोक तिकडे जातील, असे सिच्युएशन. ओके. सो दॅट्स इट. मार्केट स्ट्रक्चर आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे, ज्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर मध्ये 3 पहिले मेन क्लासिफिकेशन बघितलं. परफेक्ट कॉम्पिटिशन, परफेक्ट कॉम्पिटिशनचे आपण फीचर्स बघितले. ठीक आहे. त्यानंतर इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये 3 टाइप बघितले आपण, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ओलिगोपॉली आणि डुओपॉली, आणि लास्ट होतो मोनोपॉली. ठीक आहे. सो या सगळ्यांचे आपण फीचर्स बघितलेले आहेत. ओके. एनी डाऊट, काही डाऊट्स असतील तर विचारा. होपफुली आजच्या सेशन मध्ये मार्केट स्ट्रक्चर क्लिअर झालं असेल, कशाचे कुठले फीचर्स आहेत हे तुम्हाला लक्षात आलं असेल. प्रत्येक मार्केट प्रत्येकापासून वेगळं आहे, प्रत्येकाचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं असेल आणि डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील होपफुली. काही डाऊट्स असतील तर विचारा, कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, लाईव्ह सेशन मध्ये विचारू शकता, ग्रुप मध्ये विचारू शकता. बट डोंट फॉरगेट टू अटेम्प्ट अ क्वेश्चन टेस्ट. ठीक आहे. उद्या म्हणजे सॅटर्डेला संध्याकाळी 7 वाजता ऍप वरती तुम्हाला टेस्ट अवेलेबल होणार आहे. सो ती टेस्ट द्या आणि तुमचा स्कोर जो आहे तो तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाका किंवा व्हॉट्सअपला देखील तुमचा स्कोर टाकू शकता. याने काय होईल, तुमचं इव्हॅल्युएशन चांगल्या पद्धतीने होईल आणि
तुम्हाला जो टॉपिक शिकवलेला आहे तो किती चांगल्या पद्धतीने समजला आहे हे लक्षात येईल. असे करत करत तुमचा मायक्रो इकॉनॉमिक्स तुमचा कधी कंप्लीट होईल हे सुद्धा समजणार नाही. ठीक आहे, म्हणजे येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही मॅक्झिमम मार्क्स इझिली घेऊ शकणार आहात. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर टुडे.